संशयित आरोपी वाल्मिक कराडभोवती सीआयडीने चौकशीचा फास आवळला. कराड आज सीआयडीला शरण येण्याची शक्यता. बीडमध्ये संतोष देशमुख हत्येप्रकरणी तपासाला वेग. सीआयडीकडून रविवारी 2 महिलांची चौकशी. त्या 2 महिला कोण? चर्चेला उधाण. नागपूरमध्ये 2 भावांवर जीवघेणा हल्ला. एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी. कौटुंबिक वादातून हल्ला झाल्याची शक्यता. पदभार न स्वीकारता मंत्र्यांची विश्रांती. खाते वाटपानंतरही आशिष शेलार, दादा भुसे, योगेश कदम यांच्यासह 18 मंत्र्यांकडून पदाची सूत्र हाती घेण्यास विलंब. म्हाडाचे उपाध्यक्ष संजू जयस्वाल यांच्याकडून निवृत्त पोलीस निरीक्षकाला मारहाण केल्याचा आरोप. हिरवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. आयटी क्षेत्र नव्याने भरारी घेण्याच्या तयारीत. आयटी कंपन्यांमध्ये नव्या वर्षात मोठ्या प्रमाणावर नोकर भरती होणार. नोकर भरतीचा फोकस एआय, डेटा विश्लेषण आदी नव्या तंत्रज्ञानांवर राहणार. नववर्षात खतांच्या किमती भडकणार. खतांच्या किमतीत सरासरी 255 रुपयांची वाढ होणार. सोमवती यात्रेनिमित्त खंडोबाच्या जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी. दुपारी 1 वाजता देवाचं करा स्नान. येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष. कोकणात समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले. सरत्या वर्षाला निरोप. नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी पर्यटक कोकणात दाखल. जम्मू काश्मीर, हिमाचल, उत्तराखंडमध्ये तुफान बर्फवृष्टी. बर्फवृष्टीचा आनंद लुटण्याकरता पर्यटक दाखल. अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी बंद. आणि आता नजर टाकूया